नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभागामधील गट क व ड च्या तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहात त्याचे निकाल तुमचे काही पदांचे लागलेले आहेत. त्यांनी मित्रांनो प्रसिद्धीपत्रक काढून देखील माहिती दिलेली होती की 10 संवर्गाचे निकाल लागलेले आहेत. परंतु याच्यानंतरचे गट क चे असतील किंवा गट ड चे जे असतील अंतिम निकाल म्हणजे निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या कधी लागतील त्याबद्दल अधिकृत माहिती आरोग्य विभागाच्या ट्विटर हँडलवरती मित्रांनो देण्यात आलेली आहे. तीच माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, 4 तासापूर्वीची माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे फेसबुक पेजवरती आणि ट्विटर पेजवरती देखील. काय म्हटलंय, आरोग्य विभागातील रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती मित्रांनो सुरू आहे. तर सर्वात अगोदर जी महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो ती तुम्हाला सांगतो, ती म्हणजे राहिलेले पदांचे गट ड आणि क चे मित्रांनो निकाल कधी लागतील आणि त्यानंतर बाकीची माहिती आपण पाहूयात. तर बघा मित्रांनो, 10 संवर्गातील नियुक्ती 8 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून उर्वरित संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी 8 दिवसात लावण्यात येणार आहे. तर मित्रांनो, उर्वरित म्हणजे तुमचे गट क चे काही संवर्ग आहेत किंवा गट ड ची राहिलेली जी पदं आहेत ती 8 दिवसामध्ये मित्रांनो लावण्यात येणार आहेत. तर 8 फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो ही 10 संवर्ग जे आहेत यांचे जी नियुक्ती आदेश आहेत ती देण्याचं काम जे आहे मित्रांनो केलं जाणार आहे. नियुक्त्या देखील मित्रांनो तुम्हाला लवकरच देण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शक पूर्ण करण्यासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठकी घेऊन तसे निर्देश दिले आहेत मित्रांनो. तर ही जी पदभरती आहे मित्रांनो तुमची गट क व ड ची राहिलेले पदांचे निकाल तुमचे या ठिकाणी 8 दिवसामध्ये लावणार आहेत या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, फेब्रुवारी एंडिंगपर्यंत सर्व तुमचे निकाल जे आहेत या ठिकाणी लागून जातील. ही माहिती जी आहे अधिकृतपणे या ठिकाणी आरोग्य विभागानेच दिलेली आहे. तर आणि नियुक्ती आदेश देखील मित्रांनो आचारसंहितेच्या पूर्वी या ठिकाणी दिले जाऊ शकतात पूर्ण, कारण की त्याचंच उदाहरण म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काल एक नियुक्ती आदेश देखील प्रसिद्ध झालेले आहेत. पहा या ठिकाणी कोल्हापूर परिमंडळाचे, ज्यामध्ये मित्रांनो ग्रंथपाल हे जे पद आहे लायब्ररियन या पदासाठी मित्रांनो यासाठी 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत मित्रांनो या ठिकाणी त्यांना नियुक्ती आदेश जे आहेत त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं समुपदेशनाचं वेळापत्रक देखील प्रसिद्ध केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही प्रक्रिया इतकी फास्ट आहे, एवढी फास्टपणे या ठिकाणी मित्रांनो घेतली जाते की समुपदेशन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं ज्या दिवशी केलं जातं मित्रांनो नियुक्ती आदेशासाठी देखील पहा उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर तात्काळ तुम्हाला आदेश दिले जाणार आहेत. म्हणजे तिथंच तुम्हाला लेटर या ठिकाणी दिलं जाईल मित्रांनो. मग जॉईनिंग त्याच्यानंतर तुमची करून घेतली जाईल. तर नियुक्ती आदेश देखील तात्काळ मित्रांनो दिले जाणार आहेत आणि तीच माहिती आजच्या न्यूजमध्ये देखील या ठिकाणी आरोग्य विभागाने या ठिकाणी दिलेली मित्रांनो. काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात आता. आरोग्य विभागातील रिक्त पदं भरण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी 10 संवर्गातील अंतरिम निवड याद्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत 2 फेब्रुवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने गतवर्षी म्हणजे आपल्याला माहीत असेल 2023 रोजी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली होती. गट क व ड ची एकूण 10,949 पदं आहेत मित्रांनो दोन्ही मिळून. तर याच्या परीक्षा तुमच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये 2023 मध्ये मित्रांनो पूर्ण झालेले आहेत. यापैकी मित्रांनो 10 संवर्ग जे पहा या ठिकाणी आहारतज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, मॉलरूम तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी वस्त्रपाल, ग्रंथपाल यांचे मित्रांनो काय केलेले त्यांनी निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर खाली या पॅरेग्राफमध्ये म्हटलेलं आहे की तुमचे राहिलेल्या पदांचे निकाल जे आहेत मित्रांनो लवकरच लावण्यात येणार आहेत. आणि निकाल लागले म्हणजे निवड याद्या प्रतीक्षा याद्या लागले की नियुक्ती म्हणजेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्ती आदेश देखील लवकरच करण्यात येणार आहे. तर मित्रांनो प्रोसेस फास्टपणे सुरू आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर आरोग्य विभागाची ही प्रक्रिया पूर्ण झालेली पाहायला भेटेल. पुढं म्हटलेलं त्यांनी की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे मित्रांनो घेतलेली आहे. TCS कडून मित्रांनो तुमचं CCTV रेकॉर्डिंग असेल, बायोमेट्रिक हजेरी असेल, आयरिस तपासणी असेल एक्झाम सेंटरवरती, त्याचबरोबर परीक्षा केंद्रामध्ये 5G मोबाईल जॅमर्सची व्यवस्था देखील करण्यात आली होती हे देखील सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देखील मित्रांनो आता काय केलं जाणार TCS कडून निवड यादीतील म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं बायोमेट्रिकद्वारे घेतलेले हाताच्या बोटांचे ठसे व फोटो कागदपत्रे पडताळणीच्या वेळी त्यांच्याकडील प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तेव्हा बायोमेट्रिकद्वारे घेतलेले ठसे व प्रत्यक्ष उपस्थित उमेदवारांचे बोटांचे ठसे व फोटो ID याची अंतिम तपासणी देखील करण्यात येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा दिली होती ते बायोमेट्रिक्स पुन्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी देखील मित्रांनो चेक केलं जाणार आहे. तर ही देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे की परीक्षा केंद्रांवरती मित्रांनो जे नोडल अधिकारी असतात आरोग्य विभागाचे वगैरे किंवा कंपनीचे जे प्रतिनिधी असतात त्यांनी खबरदारी घेण्यात आलेली होती. आणि मित्रांनो ही जी पदभरती रखडलेली होती 10,949 पदांची जी पूर्वी रद्द झाली होती 2021-22 मध्ये 2023 मध्ये जाहिरात आल्यानंतर मित्रांनो ही आता एकदम मार्गी लागत आहे. आणि या भरतीनंतर
मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर जो पडत असलेला ताण आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे आणि राज्यातील नागरिकांना विनाविलंब सुलभ आरोग्य सुविधा पुरवणं शक्य होईल. अशा पद्धतीची ही माहिती जी आहे मित्रांनो स्वतः आरोग्य विभागाने दिलेली आहे. तर तुमच्यासाठी ही खूप चांगली न्यूज आहे मित्रांनो. राहिलेले पदांची निकाल लवकर लागणार आहेत आणि निकाल म्हणजे निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध झाल्या की तुमचे नियुक्ती देण्याचं काम देखील खूप फास्टपणे केलं जाणार आहे. त्याचंच उदाहरण म्हणून या ठिकाणी मित्रांनो हे समुपदेशन वेळापत्रक कोल्हापूर परिमंडळ ग्रंथपाल या पदासाठी मित्रांनो आहे. नियुक्ती आदेश त्याच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला दिले जात आहेत या परिमंडळामार्फत. आता इतर परिमंडळ त्यांच्या याच्यावरती मित्रांनो अवलंबून आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कवरती की कसे नियुक्ती आदेश द्यायचे, किती दिवसात द्यायचे त्यांच्या याच्यावरती. परंतु एका परिमंडळाची ही माहिती देखील मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मिळालेली आहे. तर आरोग्य विभाग पदभरतीबद्दलचं ही खूप महत्त्वाचं अपडेट तुम्हाला दिलं आहे मित्रांनो. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढील अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलीत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7,000 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. ही पुस्तकं सध्या असणारी तुमची सरळ सेवेची कुठलीही भरती असू द्या त्यासाठी तुम्ही वापरू शकता. या पुस्तकांमध्ये नगररचना शिपाई पदभरती झालेली होती, नगर परिषद, तलाठी, वनरक्षक, वन विभागामधील लेखपाल, सहकार विभाग, TMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण विभाग, गट क ची पदभरती, PCMC महानगरपालिका अशा विविध परीक्षा ज्या घेण्यात आलेल्या आहेत त्या परीक्षांमधील प्रश्नांचा याच्यामध्ये मित्रांनो समावेश त्यांनी करून दिलेला आहे. तर सध्याच्या करंट तुम्हाला पदभरतीसाठी TCS पॅटर्ननुसार कशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न विचारले गेले मागच्या परीक्षांमध्ये त्याचा अभ्यास तुम्हाला याच्यामधून करता येणार आहे. आणि आपल्याला माहीत असेल TCS जे आहे मित्रांनो ज्यावेळेस परीक्षा घेते त्यावेळेस मागचे बरेचसे प्रश्न रिपीट करते, तो पॅटर्न रिपीट होतो. तर त्यासाठी हा प्रश्नपत्रिका संच तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहता येतील, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आलेली आहेत जसं की TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच. याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला इंग्रजी व मराठीच्या प्रश्नांची माहिती दिलेली आहे. एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. चालू घडामोडीसाठी देखील त्यांचं 81 सराव प्रश्नसंच TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला कुठलेही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील किंवा या 2 नंबरला कॉल केल्यास देखील तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतात. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तकं प्रत्येक बुक स्टोअरमध्ये आहेत. तेथे तुम्हाला पाहिजे तिथून तुम्ही मित्रांनो खरेदी करू शकता.